हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द प्रतीक्षाज यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. इथे मी बनवत आहे पुरणपोळीची आमटी. एका टोपामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकले. कढीपत्ता हा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाला टाकले. मसाल्यामध्ये घेतलेलं ओलं खोबरं, जिरे, तीळ आणि लसूण असे बारीक करून घ्यायचं आहे. आणि हा पूर्णपणे मसाला शिजत आलेला आहे. बघू शकता तुम्ही, तेल असं साईडने आलेलं आहे, म्हणजे मसाला पूर्णपणे शिजलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता मी वेगवेगळे मसाले ॲड करणार आहेत. बघू शकता, गरम मसाला टाकलेला आहे एव्हरेस्टचा. त्याच्यानंतर टाकलेला आहे हळद. ज्याचे मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने पण टाकू शकता. इथे बघू शकता हळद टाकलेली आहे. आणि खरंच खूप इतकी छान अशी आमटी झालेली आहे की तुम्ही नक्कीच ट्राय करा. इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे व्यवस्थितपणे तेलामध्ये हलवून घ्यायचं. जर तेल कमी वाटलं ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये नंतर तेल ॲड करू शकता. सगळं पूर्ण डाळ बनवून झाल्यानंतर इथे मी ॲड केलेली आहे काश्मीरी चटणी. काश्मीरी जी चटणी असते ती ॲड केलेली आहे. बघू शकता असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे. दिवाळीमध्ये कोणी कोणी काय काय पदार्थ खाल्लेले आहेत, मिठाई खाल्लेली आहे, नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि अशी रेसिपी आवडत असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओज आमच्या चॅनलवरती येत आहेत, त्याला पण तुम्ही भरभरून प्रेम असं द्या. ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे गूळ आणि त्याच्यानंतर ॲड केलेला आहे चिंचेचा कोळ. चिंच जरा पाण्यामध्ये भिजत ठेवायची, नंतर ती त्याचा जो रस असतो तो ॲड करून टाकायचा आहे. तर ही आमटीला मस्त अशी चव येते. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये ना आमटीचंच गरम पाणी असतं ना, आमटीसाठी गरम केलेलं थोडं पाणी ते ॲड केलेलं. बघू शकता एकदम छान असा टेक्स्चर आलेला आहे. रेड कलर आलेला आहे. लाईट थोडीशी कमी होती, लाईटीचा फोकस थोडा कमी होता, त्याच्यामुळे थोडंसं कलर वेगळा दिसत आहे. बट तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मग मी शिजवलेली जी डाळ आहे ती डायरेक्ट ॲड केलेली आहे आणि टेक्स्चर खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही डाळ बनवू शकता. नंतर बघा याच्यामध्ये झालेली पूर्णपणे डाळ गॅस फुल करायचा आहे आणि चांगले शिजवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जे आपण डाळ चण्याची डाळ शिजवलेली असते त्याच्यातनं जे पाणी एक्स्ट्रा काढतो ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. नंतर हळूहळू बघा पूर्ण अजून शिजवायला ठेवलेलं आहे. मी तेही आता ॲड केलेली आहे डाळीचं, शिजवलेलं डाळीचं पाणी. आणि तुम्ही बघू शकता. नंतर मीठ ॲड करा त्याच्यामध्ये, खूप सिंपल. नंतर धनीपत्ता टाका त्याच्यामध्ये, मग मीठ टाकलेलं आहे. व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.